नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व वृद्धपकाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचे पैसे वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय आज 25 सप्टेंबर 2025 रोजी सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेतील जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य वितरित केले जाते ते डीबीटीच्या माध्यमातून करावे या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची बाब सांगितले की सप्टेंबर 2025 रोजीचा जो वितरित झालेला हप्ता आहे हा डीबीटीच्या माध्यमातून वितरित झाला. आता 2025 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानुसार जेवढाही निधी वितरित केलेला आहे किंवा मान्य केलेला आहे तो निधी किंवा तो पैसा हा लाभार्थ्यांच्या माहे ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे आहेत ते डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँकेमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. आणि त्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर झाला आहे. आणि यापैकी जे काही निधी मंजूर झालेला आहे त्यापैकी 100% निधी या ठिकाणी खर्च केला जाणार असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची बाब दुसरा मुद्दा बघा, यामध्ये राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाल सेवा राजूर निवृत्त वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाल योजना, विधवा पेन्शन योजना व दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी या सर्व लाभार्थ्यांना जे ऑक्टोबर महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत ते थेट डीबीटी पोर्टलद्वारे करण्यासाठी सर्वात अगोदर हे सर्व पैसे या योजनेचे जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जे खातं उघडलेलं आहे त्या खात्यामध्ये हे पैसे पहिल्यांदा ट्रान्सफर होतात आणि नंतर हे पैसे टप्प्याटप्प्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात. आणि हे पैसे त्या बँकेमध्ये वितरित करण्यासंदर्भात या ठिकाणी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी बघा 2 पुरवण्या मागण्या आहेत, त्या दोन्ही पुरवण्या मागण्याची रक्कम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. या रकमेनुसार हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. या शासन निर्णयाच्या माध्यमातून मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की मागील रकमेपेक्षा या शासन निर्णयामधील रक्कम ही जास्त रक्कम आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर 1500 रुपये हा एक विषय आहे आणि 2500 रुपये हा एक विषय आहे. तर या ठिकाणी 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातात, त्यामध्ये काहीही संशय नाही. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 2500 रुपये वितरित केले जाणार, परंतु या ठिकाणी कुठेही त्या संदर्भात मेन्शन केलेलं नाही. मग नेमकं काय, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना समजावून सांगतोय की या अगोदर 2500 रुपयाच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे आत्ता पुन्हा या शासन निर्णयामध्ये त्याचा उल्लेख करणं बरोबर नाहीये. कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ज्या 5 योजना आहेत टोटल, या 5ही योजनेची जी रक्कम मंजूर होणार आहे त्या मंजूर झालेल्या रकमेतून हे 2500 रुपये वितरित केले जाणार या संदर्भात मागच्या शासन निर्णयामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे प्रत्येक शासन निर्णयामध्ये जे संजय गांधी निराधार अनुदान योजना असतात त्यांना 1500 रुपये आणि दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना 2500 रुपये असं म्हणणं हे उचित नसल्या कारणाने या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला नाही. परंतु काळजी करायचं कारण नाहीये. ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे तुमच्याही खात्यामध्ये 2500 रुपये येतील आणि इतर ज्या 4 योजना आहेत त्या 4 योजनांच्या खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतील. त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जात होता का सर सप्टेंबर महिना आता संपत चाललेला परंतु शासन निर्णय आलेला नाहीये, ऑक्टोबर महिन्याचे पैसे आम्हाला कधी जमा होणार, काहीच सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या नाहीयेत. तर या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाभार्थ्यांना एक आशेचा किरण दिलेला आहे किंवा एक महत्त्वाचा मेसेज दिलेला आहे की बाबा लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल सर पैसे कधी जमा होणार, पैसे जमा होण्यासंदर्भात अधिकृत तारीख मी नक्की तुम्हाला लवकरच सांगेल. परंतु या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी म्हणजे आत्ता पैसे आपल्या खात्यामध्ये काही दिवसामध्ये येतील. 1500 रुपये सुद्धा येतील आणि काही लाभार्थ्यांना जे दिव्यांग अनुदान आहेत त्यांना 2500 रुपये येतील. यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका बाळगण्याची गरज नाहीये. अशा पद्धतीने महत्त्वाची व्हिडिओ सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.